मराठी, ते धडक ते धडक. कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला. रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो, अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचरसाठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल. सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू. ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट 30% मोठा डिस्काउंट. लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी, विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. कुंडलवाडीत मामाने भाच्याचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. चाकूने भोगसून मामाने भाच्याचा खून केल्याने परिसर हादरून गेलाय. या प्रकरणातील मामा भाचे संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आलंय. पाहुण्यांकडे आल्यानंतर झालेल्या वादातून हा गंभीर प्रकार समोर आलाय. वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे पाहुण्यांच्या घरी आलेल्या मामा आणि भाच्यात झालेल्या जुन्या वादातून मामाने भाच्याचा खून केल्याची घटना शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी घडल्याचे समोर आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की आदर्श अमर काळे हे कुंडलवाडी येथील रहिवासी आहेत. त्यानुसार त्यांचे नातेवाईक असणारे सिद्धेश्वर सीताराम काळे राहणार वाळूस, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर आणि वारलेस हिवराज पवार राहणार वाळूस, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर हे दोघे मामा भाचे शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे आदर्श काळे यांच्या घरी आले होते. रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास वारलेस पवार आणि सिद्धेश्वर काळे यांच्यात जुन्या कारणावरून वाद सुरू झाला. यानंतर वाद विकोपाला गेल्यावर वारलेस याने भाचा सिद्धेश्वर काळे याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केले. तसेच चाकूने छातीच्या उजव्या बाजूला वार केला. या हल्ल्यात सिद्धेश्वर काळे जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. या हत्येला जुन्या भांडणाचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. या प्रकरणी आदर्श काळे यांनी कुरळप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वारलेस पवार याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिओ मराठी, ते धडक